हरिओम. आत्मपूजा उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सूत्र 8 अक्षता भाग 3. अनेकार्थी आत्मपूजा. मानवाकडून आत्मपूजा अनेकार्थी होते. आत्मा परमात्मा बाहेर आकाशात आहे. त्याच्याशी योग जुळून येण्यासाठी तो स्वतःच्या अंतःकरणात अंशात्म्याशी संधान साधतो, तेथे ध्यान लावतो. ही त्याची पहिल्या अर्थी आत्मपूजा असते. अशा प्रकारे तो आत्मा परमात्मा बाहेर शोधत असतो. जसजसे ध्यान सखोल होत जाते तसतसे त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. त्याला ध्यानात अनुभूती मिळते की आत्मा परमात्मा बाहेर नसून अंशात्माच आत्मा परमात्मा आहे. त्याच्या अंतःकरणात त्याला आत्मदर्शन होते. आता त्याला ध्यानाशिवाय चैन पडत नाही. ध्यान धारणा हा त्याच्या आत्मपूजेचा नित्य भाग होतो. ही त्याची दुसऱ्या अर्थी आत्मपूजा सुरू होते. येथे जसजशी प्रगती होते तसतशी त्याला ती दिव्य अनुभूती मिळते की तो अंशात्मा म्हणजे तो स्वतःच आहे. आता त्याची तिसऱ्या अर्थी आत्मपूजा सुरू होते. जसजसे ध्यान गहन होते तसतसे त्याला ती महादिव्य अनुभूती मिळते. त्याला साक्षात्कार होतो की तो विराट तो स्वतः आहे. त्याला स्वतःच्याच अंतःकरणात त्या विराटाचे दर्शन होते. त्याचे अंतःकरण विराट होते. त्यात तो विराट सामावतो. तो स्वतः विराट होतो, विश्वव्यापी होतो. आता त्याची चौथ्या अर्थी आत्मपूजा सुरू होते. आता तो त्याला बाहेर शोधत नाही. आता त्याला त्याच्या दर्शनासाठी कोठेही बाहेर जावे लागत नाही. ध्यानाचा हा परम आत्मप्रसाद असतो. मठ, आश्रम, मंदिर, साधू, संत, संन्यासी, योगी यांचे दर्शन तो एक नित्य नियमित पूजाविधी म्हणून घेतो. यात इतकाच हेतू असतो की या उपास्य देवदेवतेंच्या नित्य दर्शनायोगे त्याच्यातील हा आत्मपूजा भाव कधीही लोप न हो. कारण कितीही काही झाले तरी तो समाजात कुटुंबात राहत असतो. येथे तो कर्मयोग करत असतो. त्याचा या भौतिक जगताशी देहधर्मापुरता संबंध येत असतो. तेथे महाआकर्षक लोभ प्रलोभने असतात. यात त्याचा पाय घसरू शकतो. तो घसरू नये यासाठी तो योग गुरूंचे दर्शन घेत असतो. यथाकाळी त्याची पाचव्या अर्थी आत्मपूजा सुरू होते. त्याला जळी स्थळी काष्ठी पाषाणी चराचर सृष्टीमध्ये आत्मदर्शन होते. जेथे पाहावे, जेथे जावे, जेथे नतमस्तक व्हावे, जे ऐकावे, जे स्पर्शावे, ज्याचा गंध दरवळावा, तेथे तेथे त्याला फक्त त्याचे आणि त्याचेच दर्शन होते. तेथे तेथे त्याला फक्त तो आणि तोच जाणवतो. आता त्याची सहाव्या अर्थी आत्मपूजा सुरू होते. आता परमात्म्याला या साक्षात्कारीची ओढ लागते. तो सदा सर्वदा साक्षात्कारीच्या सन्निध राहू लागतो. आता साक्षात्कारीला त्याच्या दर्शनासाठी काहीही करावे लागत नाही. साक्षात्कारीने त्याच्या दर्शनाची फक्त इच्छा करावी आणि तत्क्षणी त्याला त्याने दर्शन द्यावे. शेवटी आता सातव्या अर्थी आत्मपूजा सुरू होते. हे आत्मपूजेचे शिखर असते, शेवटचे टोक असते. आता तो स्वतःचे अस्तित्व विसरतो. त्याचे भौतिक संस्कार क्षीण होतात. तो आत्मस्थित होतो. तो स्वस्वरूपावस्थेत स्थिर होतो. आता तो स्वतःला या स्वस्वरूपावस्थेतच जाणतो. त्याच्या बाकी जाणीवा देहधर्मापुरत्या शिल्लक राहतात. हरिओम.